नमस्कार मित्रांनो, कोकणातील या स्वर्गीय प्रवासात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। कोकणातील हळूहळू लुप्त होत चाललेल्या परंपरा आणि लोककलांपैकी एक खास अशी परंपरा म्हणजे नंदी बैल। खास परंपरा यासाठी कारण की जागोजागी शहरीकरण होत असल्यामुळे हळूहळू ही पाळीव जनावरं आता फक्त पुस्तकातच पाहायला मिळतील आणि वाचायलाही मिळतील। तर नंदी बैल हा नक्की काय प्रकार आहे, तो कसा सजविला जातो, त्यामागची भावना काय, हे सगळे जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओतून। पण तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। हा जर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, एखादी कमेंट पण करा, कंजूसी करू नका, कारण की तुमचं एक एक लाईक आणि एक एक कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। चला तर मग सुरुवात करूया। हा असा ढोलकीचा आवाज कानावर पडला की सगळे समजून जातात की नंदी महाराज येत आहेत, त्यांच्या स्वागताची तयारी करा। नंदी म्हणजे आनंद देणे आणि हा पवित्र बैल म्हणजे हिंदू धर्मातील देव शिवशंकर यांचे वाहन। आता हा नंदी बैल कसा सजवला जातो तर त्याच्या गळ्यात आणि पाठीमागे दोन्ही बाजूला घंटांची माळ, पायात झांजरे, शिंगाला पितळी शेंब्या, रंगबिरंगी कपड्यांचे झालर, लोंबते गोंडे, पाठीवर झूल आणि कपाळावर गणपतीचा, मारुतीचा किंवा महादेवाचा पितळी टाक अशा प्रकारे सजवलेल्या या बैलाला नंदी बैल म्हणतात। आणि यांच्यासोबत जे असतात त्यांना नंदीवाले असे म्हणतात। त्यांचा पेहराव हा अंगात अंगरखा, डोक्याला तुरेवाला फेटा, गळ्यात ढोलकी काहीसा असा असतो। आणि या नंदीवाल्यांच्या बोलण्यावर हा नंदी बैल मान हलवून उजवा किंवा डावा पाय वर उचलून होय नाही असे सांगतात, तशी त्यांना शिकवणच दिलेली असते। हा नंदी बैल म्हणजे लहान मुलांसाठी सुद्धा एक पर्वणी असते। सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, हे बडबड गीतातील भोलानाथ आज खरोखरच भेटायला आला म्हणून ही लहान मुलंसुद्धा खूप खुश होऊन त्याचं प्रेमाने स्वागत करतात। तर असा हा नंदी बैल घेऊन हे नंदीवाले कुठल्या गावात जातात आणि जर तिथे नकार मिळाला तर त्याचे काय परिणाम भोगावे लागतात हे स्वतः अनुभवाने ते सांगत आहेत। मग गाव वगैरे स्वतःच्या इच्छेने घेतात की नाही, आमची फिराची तेवढेच त्याच्यापेक्षा बरं ठीक आहे। बाहेरले गाव फिरणं म्हणजे काय, 10 रुपये आपण मिळा होय, आपला पोट भरा होय, हो पोटासाठी धंदो नाही, हो देवासाठी धंदो। देवस्थानिक जो आतापर्यंत करीत गेले त्याच्यासाठी। बरं, मग ह्या जर तुम्ही नाही केल्यात किंवा पुढच्या पुढील तर काय त्याच्यामुळे तुम्ही कन्नडी घेता नाही करणार। अच्छा, म्हणजे नाही करणाऱ्या माणसांना आमच्या त्रास होतो, किती शिकले सवरलेले असले तरी पण। आता चेडू काम म्हणून या हो भाव माझा नोकर आहे, आता रिटायरमेंट असा तो रिटायर झाल्यापासून तो आतापर्यंत आमच्याच बरोबर असे विषय होते। ह्या जर आम्ही नाही केला तर आमचा देवस्थानाचा त्रास होता किंवा गावातल्या लोकांनी म्हटले नाही बाबा माझ्याकडे येऊ नको, तर त्याला दुसऱ्या वर्षी त्रास झालो की तिने आमका त्याच्या आपल्या घराकडे बोलून घेतल्या की बाबा मी ठाकूर तुमका बोलले असं, पण माझी चूक झाली असं करून बोलून घेतलं। आपल्या पुढच्या पिढीला आपल्या सोबत घेऊन आपल्या ह्या परंपरेची नंदीवाले कशी शिकवण देतात ते या व्हिडिओतून दिसतंय। असाच गावोगाव पायी पायी प्रवास करत सगळ्यांना आशीर्वाद देत दिलेला पाहुणचार स्वीकारत हा नंदी बैल पुढच्या प्रवासाला जातो। नंदी बैल